अडाणीपणाचं लक्षण आहे असं काय काय जण समजतात, पण ऐका ज्ञानेश्वरीमध्ये काय आहे जे जगामध्ये नव्हतं ते ज्ञानेश्वरीमध्ये आहे. ऐका ज्ञानेश्वरीची ताकद, ऐका ज्ञानेश्वरीमध्ये काय आहे मला सांगा पोरांनो. माझ्या हातामध्ये काय आहे? माझ्या हातामध्ये काय आहे? घड्याळ आहे. घड्याळ आहे, बेल्ट, घड्याळ आहे. घड्याळ पटकन बोला, घड्याळाचा शोध कोणी लावला? पण ऐका लोक म्हणतील कुठल्या तरी शास्त्रज्ञाचं नाव घेतील, पण नीट ऐका घड्याळाचा शोध आमच्या ज्ञानेश्वर महाराजांनी 750 वर्षापूर्वी लावला. ज्ञानोबा म्हणतात ना, उपजेते नाशे नाशेले ते पुनरपी दिसे, हे खटी का यंत्र जैसे परिभ्रमे का. घड्याळाचा शोध कोणी लावला? मोठ्यानं बोला, घड्याळाचा शोध कोणी लावला? ज्ञानेश्वर महाराजांनी. किती शोध झाले? एक. आताशी एक शोध झाला. परत ऐका ज्ञानोबांनी अजून काय शोध लावले. नंबर 2, पूर्वीचे लोक म्हणायची पृथ्वी ही चपटी आहे. पृथ्वी कशी आहे? बोलत जावा. चपटी आहे अशी पूर्वीची लोक म्हणायची. पण ज्ञानोबांनी सांगितलं पृथ्वी ही चपटी नाही तर पृथ्वी ही गोल आहे. ज्ञानोबा म्हणतात ना, पृथ्वी परमाणूचा उगाव घ्यावा तरी या भूगोलाच्या काके सुवावा, तैसा विस्तार माझा पहावा तरी जाणावे माते पृथ्वी गोल आहे. याचा शोध ज्ञानेश्वर महाराजांनी 750 वर्षापूर्वी लावला. मग चला किती शोध झाले? मोठ्यानं बोला, किती शोध झाले? 2 झाले फायनल, काय अडचण नाही. आता तिसरा शोध आहे का पोरांनो? पटकन बोला. ह्या विजेचा शोध, बलाचा शोध कोणी लावला? राईट बंधू ना. अरे बलाचा शोध लाईट लाईट थॉमस एडिसन. काय काय लोक म्हणतात थॉमस एडिसन बलाचा शोध लावला अशी लोक म्हणतात. पण माझ्या म्हणण्यानुसार थॉमस एडिसन 100 ते 150 वर्षापूर्वी बलाचा शोध लावला. पण मी म्हणेन बलाचा शोध थॉमस एडिसन लावला नाही तर बलाचा शोध आमच्या ज्ञानेश्वर महाराजांनी लावला. मग काय काय लोक म्हणतील, महाराज तुम्ही असं काय बोलता? पुरावा दाखवतो ना, पुरावा. आणि बघा कीर्तनकाराजवळ काय असावा? पुरावा असावा. काय असावा? बोले जावा, पुरावा असावा. आणि ज्या कीर्तनकाराजवळ पुरावा नाही त्या कीर्तनकाराला जिता पुरावा. आपण पुरावा असताना कशाला पुरावा? या उरावा कशाला पुरावा? ऐका ज्ञानोबा म्हणतात ना, मी का उदकाची निवेशे प्रगटले तेज लकलकीत दिसे, मग तया विजू माझी असे सलील काही. ज्ञानोबा म्हणतात पाण्यापासून विजेची निर्मिती होऊ शकते. याचा शोध ज्ञानेश्वर महाराजांनी 700 वर्षापूर्वी लावला. मग चला किती शोध झाले? किती शोध झाले? 3 शोध झाले बरं का. आता फायनल परत तो घोटाळा करचाल. ऐका चौथा शोध पोरांनो. आता एक पिक्चर निघलाय, ते पिक्चरचं नाव काय रे? पुष्पा. वा करेक्ट. पोरं लय हुशार आहेत तुमच्या गावातले पोरांनो. हा ती पुष्पाचं ते डायलॉग काय रे? मी झुके का नाही चला. वा क्या बात आहे. आणि पोरांनो चला मोठ्यानं बोलायचं, घाबरायचं. अरे आवाज कमी होते जरा, पाठीमाग आवाज गेला पाहिजे. घाबरायचं. हा पोरांनो पटकन बोला. ती पिक्चरचं नाव काय? पुष्पा. करेक्ट. आणि त्या पुष्पाचा डायलॉग काय? मी झुके का नाही चला. वा. आणि पोरांनो ती पुष्पाच ती गाणं काय रे? तेरी झलक. वा क्या बात आहे. हा आणि पोरांनो पटकन बोला, मोठ्यानं बोलायचं, घाबरायचं. अरे घाबरायचं, आवाज कमी होतोय तुमचा, घाबरायचं. पोरांनो पटकन बोला, पुष्पाच्या बायकोचं नाव काय? श्रीवल्ली. वा क्या बात आहे. आणि पोरांनो पटकन बोला, आला आला पाटलाचा बैलगाडा, त्यानं घाटात केलाय राडा. सोनू तुझा माझ्यावर भरोसा नाही काय? पटकन बोला, मला आमदार झाल्यासारखं वाटतंय. वा पोरांनो पटकन बोला, घरी मम्मीचं पप्पाचं. पोरांनो पटकन बोला. आता आहे का पोरांनो? पटकन बोला, हरिपाठातल्या 9व्या नंबरच्या अभंगाचं नाव काय? टाळकरी सोडून. हे कशाचं हे कशाचं काय? आणि खरंच तुमच्या गावातली पोरं हुशार आहे ते. पोरांनो पटकन बोला, मोठ्यानं बोलायचं, घाबरायचं. पोरांनो पटकन बोला, घरी मम्मीचं पप्पाचं भांडण लागलं, सगळ्या स्पीड मधनं कोण बोलते? मम्मी. आणि मम्मीचं बोलणं भामट्यावणी मान खाली घालून कोण ऐकतो? आपला बाप. कोण? हे प्रभु, हे हरि राम कृष्ण जगन्नाथ प्रेमानंद, हे क्या हुआ?
लईच डेंजर राव तुमच्या गावातली पोर. पण जाऊ द्या, आज माना नाही तर नका मानू, पण आज ही सगळी लहान मुलं आज ह्या वयामध्ये कीर्तनामध्ये टाळ घेऊन उभी आहेत. एक वाक्य सांगू का, ही मुलं मोठं झाल्याच्या नंतर डॉक्टर, इंजिनियर, कलेक्टर, वकील होतील का नाही सांगता येत नाही, पण ही मुलं कधी सुद्धा ढाब्यावरती दारू पिताना दिसणार नाही याची गॅरंटी नारदाच्या गाव देऊन तुम्हाला देतोय.